तुमच्यापैकी कोणी रात्रीच्या जेवणामध्ये इडली, सांबार, चटणी खाल्ली आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवलं होतं इडली, सांबार आणि चटणी. त्याआधी आज सकाळी मस्तपैकी हेअर वॉश झाला होता. माझी दोन्ही पिल्लं आज खूप उशिरापर्यंत झोपली होती. हे बघा पिल्लू उठल्याच्यानंतर अशी काही त्याचे एक्सप्रेशन्स आता होते. काव्या घरी असली ना, मला बरीचशी कामं सोपी जातात आणि करायलाही मोकळं वाटतं. कारण काव्या तिच्याकडे लक्ष देते, तिला घेते, झोका देते त्यामुळे. तर इथे मी इडलीचं पीठ बनवतीये, बॅटर तयार करतीये. कारण आता छान तांदूळ आणि डाळ भिजलेली होती. एकीकडे मिक्सरवर बारीक करत होते बॅटर आणि एकीकडे शेंगदाणे भाजायला ठेवले होते. आठवड्याभराचा शेंगदाण्याचा कूट, शेंगदाण्याचे लाडू हे सगळं बनवायचं होतं म्हणून. आणि काव्या जोपर्यंत घरी आहे तोपर्यंत आता मला टेन्शनच नाही आहे. दुपारच्या वेळेला खारुड्या होत्या त्या भाजल्या मायक्रोवेव्हमध्ये. इथे छोटं पिल्लू मस्त मोठं-मोठं ओरडत होतं आणि आम्ही इथे खारुड्या आणि शेंगदाणे खात होतो. दुपारच्या वेळामध्ये काव्यासोबत थोडंफार गेम वगैरे खेळावेच लागतात. ती घरी असली ना, तिचा होमवर्क झाला की तिला असं वाटतं की मम्मा तू माझ्यासोबत खेळ. असं आमचं काहीतरी एंटरटेनमेंट चालू असतं. त्यानंतर लगेचच संध्याकाळचं आवरायला घेतलं. डाळ लावली कुकरला कारण परत संध्याकाळच्या वेळेला काय होतं की सगळ्याच कामाची घाई असते त्यामुळे. इथे सांबार मी बनवून ठेवलं होतं आणि तेवढ्यात ते आले. आता ते आल्याच्यानंतर आमचा संध्याकाळचा चहा एकत्रच होतो आणि सोबतच मी इडली आणि चटणी पण बनवून घेतली आणि रात्रीचं आम्ही हे एन्जॉय करतो इडली, सांबार आणि चटणी. तुम्ही करा हा मिनी व्लॉग एन्जॉय आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज डू सबस्क्राईब. चला पुन्हा भेटूयात. बाय बाय.